महा सुगवेच्या सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद. आपण परमामृत ग्रंथाच्या एक एक ओवीचा अर्थ समजावून घेत आहोत. हा ग्रंथ मराठीचे आद्यकवी मुकुंदराज यांनी लिहिलेला आहे, जे स्वतः योगी आणि ज्ञानी पण होते, सिद्ध पुरुष होते. आपण या ग्रंथाचे 12 अध्याय पूर्ण केले आहे. 13वा अध्याय आपला सुरू आहे. आज आपल्याला 6वी ओवी पाहायची आहे. ती अशी आहे: भुवनत्रयी क्रीडती स्वइच्छा वर्तती अखंड स्फुरे ज्ञाप्ती म्हणून या. आता हे वर्णन जे आहे ते जीवनमुक्त अशा ज्ञानयोगाचं वर्णन आहे. योगाचं वर्णन आहे, ज्ञानी पुरुषाचं, ज्याला स्वरूप ज्ञान झालं आहे, त्याचं हे वर्णन आहे. यात कवी असं म्हणतात, स्वइच्छा वर्तती. हा ज्ञानी जो आहे हा त्याला विधिनिषेध काय आहेत, कायदा काय आहे, लोकांनी बरं वाईट काय सांगितलं आहे, त्याची पर्वा न करता त्याला जशी इच्छा येईल तसा तो वागतो, स्वइच्छेने वर्तन करतो. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण असं आहे की या ज्ञानी माणसाचा हा शेवटचाच जन्म असतो आणि ज्या काही त्याच्या जन्मोजन्मीच्या युगायुगीच्या इच्छा राहिलेल्या आहेत, त्याच्या किंवा त्याच्या प्रारब्धातले जे काही भोग आहेत, ते भोग त्याचं प्रारब्ध याच जन्मात पूर्ण संपवून टाकतं. आता असा स्वेच्छेने वागत असलेला हा ज्ञानी, मनाप्रमाणे वागणारा, स्वच्छंद वागणारा, याला कदाचित समाज शिक्षा करेल, याला कदाचित समाज वाईट टाकून देईल, याला पोलीस पकडून नेतील, याला राजा शिक्षा करेल, याला आणखी सरकारी डिपार्टमेंट शिक्षा करतील. त्याचं त्याला काही घेणं देणं नाही आहे. कारण शिक्षा झाली काय आणि शिक्षा न झाली काय, तुरुंगात असलो काय आणि बाहेर असलो काय, असं त्याला विशेष त्याच्यामध्ये फरक त्या ज्ञानी माणसाला वाटत नाही. आपल्याला माहिती आहे की संत खपती महाराजांचे जे गुरु होते, खटेश्वर महाराज, यांच्यावरती बरेच खटले होते, पोलिसांचे खटले होते, क्रिमिनल होते,
आणि आणखी कोणत्या कोणत्या प्रकारचे खटले नेहमी सुरूच राहायचे त्यांच्यावरती, भयंकर खटले. कारण हे असं स्वच्छंदच वागायचे ते. त्यांच्याकडे पण गोरक्षणाचं व्रत होतं कटेश्वर महाराजांकडे. यवतमाळला त्यांची समाधी आहे, आपण अवश्य एकदा जाऊन पहा. जोडमोहा नावाचं गाव आहे. हे जोडमोहा गाव यवतमाळ पासून आपण वणीकडे जातो तेव्हा मला वाटतं 20 काही किलोमीटरवरती असावं, 20-25 किलोमीटरवरती. तिथे खटेश्वर महाराजांची समाधी आहे. स्वतः सद्गुरू संत खपती महाराज मला 2-3दा तिथे घेऊन गेलेत. माझ्याकडून त्यांची पूजा करून घेतली होती. मला त्यांचा नैवेद्य दिला आणि महाराजांनी, खपती महाराजांनी मला दर्शवून दिलं की ही आपली परंपरा आहे, खटेश्वर महाराजांची आपली परंपरा आहे. त्या खटेश्वर महाराजांचं हे चक्षुर्वयी सत्य लोक सांगतात की गायी ते पाळत असत. गायी, बैल किंवा गोवंश जो होता तो पाळत असत. गोवंश म्हणजे कोणता? हे खाटीक लोकांनी घेतलेल्या गायी, तिकडनं सोडवून आणायच्या गायी किंवा बैल, ते आपण पाळायचे. किंवा आंधळे बैल, आंधळ्या गायी, लंगड्या गायी, लुळ्या गायी, मरायला टेकलेल्या गायी, लोकांनी कुणी आपल्या घरनं त्याग करून दिलेल्या, रस्त्यावर सोडून दिलेल्या अशा गायी, त्या सगळ्या जमा करायचे खटेश्वर महाराज. त्यांना भरपूर खाऊ घालायचे, भरपूर खाऊ घालायचे. त्यांना पुष्ट करून सोडायचे. त्या गायींची सर्व इच्छा पूर्ण करायची. गायींची इच्छा काय राहणार आहे? खाण्याचीच राहणार आहे. त्यांना पुष्ट करून त्या पशूंना, त्या गोवंशाला त्यांना मोठा आनंद होत असे. त्यासाठी ते स्वेच्छा वर्णन करायचे. ते कधी पर्वा करत नसत, तुम्ही काय करतोय त्याची ते पर्वा करत नसत. एक चांगलं उदाहरण आहे त्यांचं. एकदा त्यांनी आपल्या अशा त्या सगळ्या भाकड गायी किंवा भाकड बैल देखील सर्व जे आहेत त्यांची पोटं कपाटी गेलेली पाहिली. त्यांना मोठं वाईट वाटलं आणि एक चांगलं मक्याचं पीक आलेलं शेत होतं. चांगला 5 फूट मका झाला होता असं शेत होतं. त्या मोठ्या शेतामध्ये यांनी सगळे आपल्या गायी घातल्या, पूर्ण गोवंश. आणि त्या महाराजांच्या 50-50-100 गायींनी तो पूर्ण मका त्या शेतामधला जो काही लावला असेल 5 एकरामध्ये, 5-7 एकरामध्ये, तो सर्व खाऊन फस्त करून टाकला. आणि त्या सगळ्या गायींना मेजवानी मिळाली हिरवं खाण्याची. पण नंतर लक्षात आलं की ते जे शेत होतं ते शेत वेगळ्या धर्माच्या, मुसलमान धर्माच्या लोकांचं होतं. आणि त्यात ते ज्याचं शेत होतं तो थोडा क्रिमिनल वृत्तीचा माणूस होता. आणि त्या लोकांना फार हे झालं की असं कसं हा आपला गायी टाकतो आमच्या शेतामध्ये आणि सगळं ते शेत उद्ध्वस्त करून टाकतो, आमचं उभं पीक सगळं खाऊन टाकलं त्या गायी म्हशींनी, आपल्या गायी बैलांनी. असं कसं त्याची हिंमत होते, त्याला जरा आम्ही बघू. आणि या 10-12 लोकांनी खटेश्वर महाराजांना एकटं रस्त्यावरनं गायींच्या मागोमाग जाताना पाहिलं. त्यांना पकडलं, मारलं, मारून टाकलं. खटेश्वर महाराजांना आणि काठ्यांनी ठेचून, दगडांनी ठेचून मारून टाकलं. आणि पुरावा असू नये म्हणून तिथेच त्यांना मातीचं तेल टाकून जळून टाकलं.
जाळून टाकल्यानंतर हे जे काही मुख्य त्यातले अपराधी होते ते उद्या आपण पकडल्या जाऊ या भीतीने सर्व पळून गेले गावाच्या बाहेर, इकडे तिकडे इतस्ततः पळून गेले. असं झालं असता दुसऱ्या दिवशी सकाळी दररोज पुष्कळशे लोक त्या जोडमा गावामध्ये खटेश्वर महाराजांच्या दर्शनाला सकाळी सकाळी जायचे आणि महाराजांचं आपल्या गुरुचं दर्शन झालं की मग आपल्या कार्यासाठी ते जात असत. कोणी शेतामध्ये, कोणी उद्योगधंदाला, कोणी इकडे तिकडे, कोणी ऑफिसमध्ये. त्या सगळ्यांनी पाहिलं की महाराज आपल्या गादीवर बसलेले आहेत, हसत आहेत, बोलत आहेत, सगळ्यांशी आशीर्वाद देत आहेत. आणि नेहमीप्रमाणे तापट तर होतेच महाराज, सदैव हातामध्ये काडी, आणि कोणाला दंडा मारतील काही सांगता येत नाही अशी स्थिती. तर आता ही जे आहे लोक जाऊन महाराजांचं दर्शन घेऊन येत होते. आता कोणाला काही वार्ताच नाही की महाराजांना मारण्यात आलेलं आहे, महाराजांना जाळण्यात आलेलं आहे, कोणाला काही माहिती नाही. पण दुपारपर्यंत यांच्या कानावर मात्र आलं, अपराध्यांच्या कानावरती, की अरे आपण ज्याच्यासाठी लपून बसलो आहोत, ज्यांना मारलेलं आहे ते तर मेलेच नाही, ते तर आपल्या सिंहासनावर बसले आहेत, आपल्या आसनावरती बसलेले आहेत, लोक दर्शन घेऊन राहिले आहेत. म्हणून हे सगळे मुसलमान तिथे गेलेत आणि पाहिलं तर खरोखरच महाराज तिथे बसले होते आपल्या आसनावर. आणि त्यांच्या डोळ्याला त्या मुसलमानांच्या पाणी आलं की अरे अरे आपण हे काय करून बसलो, कोणत्या महापुरुषाला, कोणत्या संताला मारून टाकलो, तो तर ईश्वर आहे. आणि मग ते सगळे महाराजांच्या पाया पडले, महाराजांनी काही बोलले ते, महाराज सगळं माफ केलं. खटेश्वर महाराजांच्या अनंत गोष्टी आहेत, खूप, आणि सत्य गोष्टी आहेत. पण मी 2-4 दिवसापूर्वी तुम्हाला जसं सांगितलं तसं हे देखील एक प्रसिद्धी परांगमुख राहिलेले महाराज आहेत खटेश्वर महाराज. ते एवढे बलशाली आणि एवढे चमत्कारी होते की मी स्वतः अनेक संतांची चरित्र वाचलेली आहेत, मी अनेक संतांची. आणि अनेक संत, ज्यापैकी काही चमत्कारी संतांना राजाश्रय मिळाला, त्यांना सरकारने फार मोठा त्यांचा गवगवा केला, त्यांना मिनिस्टर भेटायला जात, त्यांना पंतप्रधान भेटायला जात, त्यांना राष्ट्रपती भेटायला जात, अशा अनेक संत आहेत. फार मोठं नाव, त्यांच्या मोठमोठ्या समाध्या आहेत, आजही त्यांच्याकडे हजारो लोक जाणं येणं करत असतात. पण मी तुम्हाला सत्य सांगतो की आपल्याला जर कधी मिळालं तर आपण अवश्य खटेश्वर महाराजांचं चरित्र वाचा. आणि लोकांनी पाहिलेलं, त्याच्यासाठी साक्षी पुरावे असलेले स्वतः खटेश्वर महाराजांचे एवढे चमत्कार आहे की असे चमत्कार मी ऐकलेही नाही, मी पाहिलेही नाहीत. कित्येक संतांची मी चरित्र वाचलेली आहे, पण खटेश्वर महाराजांना एवढा चमत्कारी संत मी ऐकलेला नाही, पाहिलेला नाही, कोणी मला सांगितलेलं नाही. फार चमत्कारी अनेक गोष्टी आहेत त्यांच्या, किती सांगाव्या. पाहिन मी आता जसं आपल्या हे प्रवचनाचा कार्यक्रम आपला सुरू राहिला आणि कधी आठवणी निघाल्यात तर मी त्यांचे एक एक चमत्कार तुम्हाला सांगेन. फार विस्मयकारक आहेत, फार आश्चर्यजनक असे त्यांचे चमत्कार आहेत. फार श्रेष्ठ आणि थोर संत होते, पण तिथे कोणी, सगळं तिथे कुणाचं लक्ष नाही, त्यांची धड समाधी बांधलेली नाही, धड तिथे भक्तांची राहण्याची व्यवस्था नाही, काहीच नाही. तिथे जे काही मॅनेजमेंट करणारे लोक आहेत त्यांना देखील त्याची जाण नाही आहे की हे आपले संत हे केवढे मोठे आहेत आणि कोणत्या स्तरावरती यांचं सगळं जे आहे आपण प्रसिद्धी करायला पाहिजे, लोकांपर्यंत खटेश्वर महाराजांना घेऊन जायला पाहिजे. पण मी काल 2 गोष्टी सांगितल्या होत्या
की ज्या संताच्या कुंडलीत चतुर्थ स्थान चतुर्थेश दुर्बल आहे आणि सूर्य ज्याचा तुळेचा किंवा दुर्बल आहे, तुळेचा सूर्य नीच होतो, किंवा त्रिकस्थानातला सूर्य आहे षष्ठ स्थान सोडून अष्टमातला वगैरे सूर्य आहे, अशा संतांना किंवा द्वादशात ज्यांचा सूर्य आहे अशा संतांना पब्लिसिटी नाही, ते कितीही थोर असो. त्यामुळे एखाद्या संताचं मोठेपण त्याच्या प्रसिद्धीवरती नाही आहे. असो, तर आपण आपल्या मूळ विषयावरती येऊ. तर असे ते स्वेच्छा वर्तन करणारे असतात. कोण? भुवनत्रयी क्रीडती. भुवनत्रयी म्हणजे कोणते भुवन? आपल्या पुराणाप्रमाणे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ असं हे भुवनत्रय आहे. परमार्थात याचा अर्थ वेगळा होतो. तर स्वर्ग, मृत्यू, पाताळात कुठेही क्रीडा करत असतो हा ज्ञानी, आणि स्वेच्छेने जगतो. त्याला वाटेल तसं ते करतो. तो कोणाची पर्वा करत नाही, माझी बदनामी होईल, मला लोक थुंकतील, मला मारतील, दगड मारतील, मला तुरुंगात टाकतील, याची त्याची काही काळजी नसते. त्याच्यात त्याला स्वारस्य नाही. त्याला कुठे टाकतात, खड्ड्यात गाडतात का जाळून टाकतात का कडेलोट करतात का समुद्रात बुडवतात त्याला, का त्याचं मरण कुठे होतं, की त्याची समाधी कुठे होती, की त्याचं देऊळ कुठे होतं, नाही 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 नाही. या सर्व गोष्टींबद्दल ज्ञानी माणसाला काहीही काळजी नसते. तो भुवनत्रयामध्ये क्रीडा करत असतो, स्वेच्छेने वर्तन करत असतो. अखंड स्फुरे ज्ञाप्ती म्हणून या. आणि त्याचं चित्त तुमच्या संसारी विषयात नसल्यामुळे त्याचं ज्ञान जे आहे ते अखंड स्फुरण पावत असतं, असा या ओवीचा अर्थ आहे, 6व्या ओवीचा अर्थ. आणि आपण आता 7वी ओवी पाहू. आता हा 6व्या ओवीचंच जे आहे ते पार्श्वभूमी या 7व्या ओवीला आहे. विधी निषेधाची कडसणी न वर्ते जया अंतःकरणी, पाप पुण्याची कहाणी तेही नेणती. वा वा वा, फार सुरेख, काय सांगावं. आपल्या शास्त्रांमध्ये विधी निषेध आहेत. कडसणी म्हणजे त्याला अटकाव करणे, थांबवणे, रोखणे. जसं आपला तो पैयाम्याचा नाडा असतो, ती कडसणी. किंवा बटवा असतो, त्या बटव्याला जो दोरा असतो, ज्या दोऱ्याने गाठ मारता येते, त्याला कडसणी असं. कडसणी म्हणजे प्रतिरोध करणं. विधी निषेधाची कडसणी. आता विधी निषेध म्हणजे काय? आपल्या शास्त्रांनी काही काही गोष्टी कोणी कोणी कराव्या आणि कोणी कोणी करू नये याविषयी स्पष्ट संकेत आपल्या शास्त्रांनी, हिंदू शास्त्रांनी दिलेले असतात. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर आपल्या शास्त्रांचा संकेत आहे की प्रापंचिकांनी दानधर्म करावा. अर्थात सगळे काही प्रापंचिक दानधर्म करत नाहीत. कंजूस लोकांची संख्या बहुतेक जास्ती असेल. त्यांना वाटतं आपण कमवलेलं आपल्या श्रमाने आपण कशाला दुसऱ्याला द्यायचं, आपले सर खर्च खूप आहेत, त्याच्यामुळे ते दानधर्म करणार नाहीत. पण असे सगळे नसतात. कारण त्या प्रापंचिकाच्या एका बिचाऱ्या आमचे खपती बाबा हे नेहमी सांगायचे, एक जो गृहस्थ आहे त्या गृहस्थाच्या कमाईवरती त्याला असं वाटतं की मी कमाई करतो आहे, पण त्याची ती कमाई परमात्म्याच्या कृपेने होत असते. त्याच्या कमाईवरती संन्यासी पोट भरतात, त्याच्या कमाईवरती वानप्रस्थाश्रमात असलेले लोक पोट भरतात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र सर्व त्या जो कमाई करतो, जो गृहस्थ असतो प्रापंचिक, जो कमाई करतो त्यावरती हे पोट भरतात. त्याच्या कमाईवरती गाई म्हशी पोट भरतात, त्याच्या कमाईवरती पशुपक्षी पोट भरतात, चिमण्या पोट भरतात, पोपट आणि बदक पोट भरतात. सगळं तो धान्य त्याच्या कमाईनीच धान्य उगवतं, त्याच्या कमाईनीच हे सर्व चालतं. तर प्रापंचिकालाच देव मानलं होतं आमच्या कप्ती महाराजांनी. पहा, थोरवी एक एक महाराज आमचे फारच थोर होते कप्ती महाराज. तर आम्हाला ते सांगताना सांगायचे की हा प्रापंचिक केवढा श्रेष्ठ आहे, हा सर्वांची पोटं भरतो.
यांनी जर अर्थोत्पादन केलं नसतं, पैसा कमाई करतो म्हणजे काय, अर्थोत्पादन करतो सर्व दृष्टीने धनधान्य, औद्योगिक उत्पादनं, आणखी कोणती औषधाची उत्पादनं, आणखी कोणती संरक्षणाची उत्पादनं, ही सगळी जी उत्पादनं कोणामुळे होतात, प्रापंचिक माणूस करत असतो. काही संन्यासी जाऊन एखाद्या फॅक्टरीमध्ये काम नाही करत आणि पैसे नाही कमवत. सगळी उत्पादनं जी करत असतो या जगामधली, तो प्रापंचिक आणि गृहस्थ करत असतो. आणि तो बिचारा आपल्या स्वतःच्या पैशाने किती दानधर्म करतो, किती लोकांना पैसे आपल्या कमाईतले वाटतो, आणि त्याच्यामुळे किती लोक पोट भरत असतात, किती लोकांचा उदरनिर्वाह त्याच्यामुळे चालत असतो. आणि केवढं पुण्य आहे ते प्रापंचिक होणं, लग्न करणं, मुलं होणं आणि आपला संसार पूर्ण करणं, आणि तेही करत असताना दानधर्म सतत करीत राहणं. अहो, हे केवढं पुण्य आहे. आणि आम्ही तेच आवर्जून आपली सुगवे सांगते की हा ज्ञानप्राप्तीचा अधिकार त्या प्रापंचिकाचा पहिला आहे, संन्यासाचा नव्हे. म्हणून ही जी सुगवे आहे आपली संस्था, ही खप्तीबाबाचं तत्वज्ञान घेऊन चालते की हा त्याचा देखील जात नाही, पात नाही, धर्म नाही, काही नाही, आणि आश्रम देखील नाही, सर्वांना ज्ञानाचा अधिकार आहे. आणि प्रापंचिकाला तर नक्की आहेच आहे. तर असा तो प्रापंचिकाने दानधर्म करावा असं शास्त्र सांगतं. आणि काही जण सज्जन लोक करतात, आपल्या पगाराच्या 10% कोणी करतं, 20% करतं, कोणी 50% करतं, त्यांना कोणी आपल्या स्वतःसाठी 25% ठेवून 75% उधळून टाकतं, तुकाराम महाराजांसारखं. त्यांच्या इच्छेप्रमाणे दानधर्म गोरगरिबांसाठी करत असतात, साधू संतांसाठी करत असतात दानधर्म, भिक्षा देतात, निरनिराळे कार्यप्रसंग घरी करवतात, ज्याच्यामधनं ते लोकांना आपण कळलेल्या कमाईतला जो हिस्सा देत असतात कोणत्या ना कोणत्या परीने, असं ते करतात. तर हे त्यांनी करावं असा जो आहे हा विधी आहे, शास्त्राची आज्ञा आहे, ऋषीमुनींची आज्ञा आहे, वेदाज्ञा आहे. तर हा जसा विधी झाला तसा निषेध पण आहे. आता काही लोकांना निषेध सांगितलेले आहेत. आता संन्यासाला सांगितलेलं आहे की संन्यासांनी आपलं हे करू नये, काय म्हणता येईल त्याला एखादं उदाहरण, म्हणजे संन्यासांनी उडीद खाऊ नये. आता संन्यासांनी उडीद खाऊ नये हा निषेध, हे करू नये, ते करू नये, ते करू नये, जिथे नये 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 आहे तो सगळा काय निषेध. आणि करा 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 जिथे आहे तिथे काय विधी, असं हे विधी निषेध आपल्या शास्त्रांनी सांगितलेले आहेत. तर आता हे सांगण्यामध्ये सगळ्या गोष्टीचा शास्त्रांचा फार विचार असतो. शास्त्रांचा युगायुगाचा, वर्षानुवर्षाचा, हजारो वर्षाचा अनुभव असतो. शास्त्र काय उगाच सांगून काही जात नाही. संन्यासांनी उडीद याच्यासाठी करू नये, उडीद खाऊ नये म्हणून सांगितलं आहे. उडीद फक्त जे आहे प्रापंचिकांनी खावे, ज्यांचा संसार आहे, ज्यांचं लग्न झालेलं आहे, ज्यांचं जे आहे आणि ग्राहस्थ सुरू आहे, अशांनीच खावे. त्याचं कारण या उडीदामुळे जे आहे शरीरामध्ये उत्पादक तत्व तयार होत असतात उडीदामुळे. आणि हे जे उत्पादक तत्व आहे त्याची काही संन्यासाला गरज नसते. आणि त्याचं संन्यासांनी खाणं व्यर्थ आहे, किंवा त्यांनी काही चुकीचं गोष्टी घडू शकतात. आणि त्या दृष्टीने शास्त्रांनी सांगितलंय की संन्यासाने उडीद खाऊ नये. तर असे हे विधी निषेध असतात. आपल्या लक्षात आले आता विधी काय आणि निषेध काय ते. विधी आणि निषेध म्हणजे आपल्या शास्त्रांनी केलेले कायदे, त्याची जी कडसणी आहे, त्याचे जे नियम आहेत. आता कडसणी याचा तर ही काही न वर्ते जयाचे अंतःकरणी, अहो त्या ज्ञानी माणसाला काही घेणं देणं नाही हो, तो उडीद खाऊन टाकेल, त्याला काय आहे. आणि प्रापंचिकांनी दानधर्म करावा म्हटलं तर हा स्वतःच दानधर्म करून टाकेल. म्हणजे शास्त्रांनी काय करावं सांगितलं, काय नाही करावं सांगितलं, त्याच्याशी ज्ञानी माणसाचं काही एक घेणं देणं नाही. तो त्याची पर्वा करणार नाही. आणि शास्त्र देखील त्याच्या बाबतीत निमूटपणे काहीच बोलत नाही. शास्त्रांनी स्पष्ट सांगितलं
की हे आम्ही जे विधी निषेध सांगतो आहे ती आमची मर्यादा फक्त सर्व लोकां ज्ञानी माणसासाठी आमच्याकडे विधी निषेध काही नाहीत असं शास्त्रांनी सांगून त्याला एक्झम्पशन दिलेलं आहे. ज्ञानी माणसाला आपल्याकडे असतो ना, वी आर एक्झम्प्टेड. तर या ज्ञानी माणसाला आमच्या शास्त्रांनी सांगितलं की बाबा रे, नाही 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 नाही, ठीक, अरे तुला काय करायचं ते कर, चांगलं बरं वाईट, आणि भोग तुझे काय नशिबात असेल ते. आम्ही काही तुला हे करू नकोही सांगत नाही आणि ते कर म्हणूनही सांगत नाही. विधे निषेधाची कडसणी न वर्ते जया अंतकरणी, पाप पुण्याची कहाणी तेही नेणती. बरो, हा पाप पुण्य तरी मानतो का हा ज्ञानी? काही पाप नाही मानत आणि पुण्य नाही मानत. आता तो का नाही करत, आपलं देवाची पूजा करत नाही, तो आपलं सकाळी उठून आंघोळ करत नाही, त्याला वाटेल तिथे ते, त्याला वाटेल ते करत राहतो, तो काय करेल त्याचा काही नेम नाही. हो, मी तुम्हाला उद्या याची गोष्ट सांगेन तुम्हाला. एका थोर संतांची, त्याला कोणीतरी मटण खायला दिलं आणि त्यांनी मटणही खाऊन टाकलं. त्याला माहितच नाही मी काय खातोय ते. तर पाप कशात आहे आणि पुण्य कशात आहे ते देखील जे आहे त्याला काही घेणं देणं त्या आपल्या त्या थोर संतांना किंवा त्या ज्ञानी माणसाला किंवा ज्याचं स्वरूप दर्शन झालेलं आहे, आपल्या गुरुकडनं ज्ञानप्राप्ती करून घेतलेली आहे, अशा माणसाला या कवी, आपल्या कवी मुकुंदराजांना सांगायचं आहे, अशा थोर व्यक्ती, असा स्वतःच ब्रह्मपदी पोचलेल्या, स्वतः ब्रह्म झालेल्या ज्या व्यक्ती आहेत, त्यांना विधी निषेधाची काही कडसणी नाही आहे, काही अटकाव नाही आहे, आणि त्यांना त्यांच्या अंतःकरणात जे वाटलं तेच ते करीत राहतात, आणि ते पाप पुण्य वगैरे त्यांना काही बाधत नाही आहे. त्यांना कुठे नरक नाही आहे, त्यांना स्वर्ग नाही आहे, त्यांना नरक नाही आहे, त्यांना यमराज काही करू शकत नाही, त्यांना देव काही शापित करू शकत नाही, त्यांना विष्णूंनी शाप दिला आणि दुर्वास ऋषींनी शाप दिला असं देखील काही होऊ शकत नाही, त्यांची स्वर्गप्राप्ती थांबली असं होऊ शकत नाही. काहीही करण्याचे अधिकार एका देवाला नाही, रामाला नाही, कृष्णाला देखील अधिकार नाही आहेत त्याच्या भानगडीत पडायचे. हा ज्ञानी एवढा थोर असतो असं या 7व्या ओवीमध्ये, 6व्या आणि 7व्या ओवीमध्ये सांगायचं आहे. आणि हा विषय एवढा काय सांगावं, अहो मी तर याच्यावरती महिनाभर प्रवचन करू शकेन, रोज 2 तास. आवडता विषय आणि तुम्हाला देखील आवडेल. तर असा स्वयंब्रह्म झालेला जो ज्ञानी आहे, तर त्याची अशी स्थिती आहे. काय स्थिती आहे? विधी निषेधाची कडसणी न वर्ते जया अंतकरणी, पाप पुण्याची कहाणी तेही नेणती. ते देखील नेणती म्हणजे ते देखील घेणं देणं नाही याला काही पाप पुण्याचं. तर अशा आपल्या 7 ओव्या झाल्या. आपण आपली वेळ आता झालेली आहे, इथे आपण विराम घ्यावा आणि इथे थांबवतो. काही आपलं मी विचार करतो आहे थोडं वेगात पुढे जावं, थोडंसंच राहिलेलं आहे आता हे, पण काही तसं होत नाही, रोज आपल्या 2-4 ओव्याच्या वर काही होत नाही आहे. असं उद्या आपण 8वी ओवी घेऊया. तर आता इथे थांबवतो. सर्वांना माझे आशीर्वाद.